उद्या मुंबईच्या वरळीमधील NSCI या टोममध्ये प्रो गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। राज्यभरातील एकूण 3200 गोविंदा या स्पर्धेत सहभागी होणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत। त्याचबरोबर बॉलिवूडमधील अनेक कलाकार देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। मुंबई ठाण्याचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं आकर्षण ठरलेला प्रो गोविंदा उत्सव उद्या होणार आहे आणि हा कसा उत्सव असणार त्याबद्दल जाणून घेऊ आपल्यासोबत मुख्य आयोजक पूर्वेश सरनाईक त्यांच्याशी बोलूया। पूर्वेशजी, कसं एकूण नियोजन असणार आहे, आयोजन कसं असणार आहे आणि स्पर्धकांसाठी काय नियम असणार आहे? एकूण 3200 खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत। 16 संघ या स्पर्धेमध्ये असणार आहेत, ज्यामध्ये मीरा भाईंदर आहे, मुंबई आहे, ठाणे आहे, सातारा आहे, कोल्हापूर आहे, अशा महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातले टीम्स या ठिकाणी उद्याच्या ह्या प्रो गोविंदामध्ये सहभागी होणार आहेत। प्रामुख्याने आपण पाहत असाल तर एक आगळीवेगळी स्पर्धा या ठिकाणी आपण ह्या 16 संघांसाठी तयार केलेली आहे। महाराष्ट्राच्या गोविंदांना एक वेगळं प्लॅटफॉर्म देण्याचं काम आज सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्य शासनाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी प्रो गोविंदाचं आयोजन केलेलं आहे। उद्या या प्रो गोविंदाच्या उत्सवाला अनेक राजकीय नेते देखील असणार आहेत, अनेक अभिनेते देखील असणार आहेत। कसं असणार आहे? आमच्यासाठी आमचा अभिनेता हा आमचा गोविंदा आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोविंदांना आशीर्वाद देण्यासाठी, या सगळ्या गोविंदांना सहकार्य आणि पाठिंबा देण्यासाठी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर महाराष्ट्राचे अनेक मंत्री, आमदार, खासदार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आपण पाहिलेलं आहे की प्रो गोविंदाचा उत्सव जो आहे तो उद्या रंगणार आहे आणि याच वरळीच्या NSCI डोममध्ये हा उत्सव साजरा केला जाणार आहे आणि सर्वांचं लक्ष या प्रो गोविंदाकडे असणार आहे की प्रो गोविंदामध्ये कुठलं पथक बाजी मारणार। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।